जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आशियातील पहिले बिटकॉइन ETF केंद्र कोठे स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आशियातील पहिले बिटकॉइन ETF केंद्र हे हाँगकाँगमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2024चा सार्वजनिक सेवा क्षेत्रातील पुलित्झर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2024चा सार्वजनिक सेवा क्षेत्रातील पुलित्झर पुरस्कार हा प्रोपब्लिका या संस्थेला जाहीर झालेला आहे. ही जी प्रोपब्लिका पत्रकारिता संस्था आहे ही कॅलिफोर्नियामध्ये स्थित आहे. आणि मित्रांनो, या संस्थेला हा पुरस्कार जोशुआ कॅप्लॅन, जस्टिन एलियट, ब्रेट मर्फी, ॲलेक्स मिर्जेस्की आणि कस्टर्नबर्ग यांच्या कामासाठी मिळालेला आहे. हा जो पुलित्झर पुरस्कार आहे हा पत्रकारितेच्या 15 श्रेणीमध्ये देण्यात येतो. यातील काही महत्त्वाच्या श्रेणी सांगायच्या झाल्या तर ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंगसाठीचा पुरस्कार लुकआउट सांताक्रूजच्या स्टाफला देण्यात आला आहे. इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगचा पुरस्कार द न्यूयॉर्क टाइम्सच्या हना ड्रेयर यांना जाहीर झाला आहे. एक्सप्लेनेटरी रिपोर्टिंगचा पुरस्कार द न्यूयॉर्करच्या सारा स्टीलमन, आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगसाठी न्यूयॉर्क टाइम्सचे कर्मचारी, संपादकीय लेखनासाठी वॉशिंग्टन पोस्टचे डेव्हिड ई हॉफमन, तर ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफीसाठीचा पुरस्कार रॉयटर्सच्या फोटोग्राफी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेला आहे. याबरोबरच यात विशेष पुरस्कार हा ग्रेट टेट व गाझामधील युद्ध कव्हर करणारे पत्रकार आणि मीडिया कर्मचाऱ्यांना जाहीर झालेला आहे. हे जे ग्रेट टेट आहेत हे एक अमेरिकन लेखक, संगीतकार आणि निर्माता आहेत. मित्रांनो, हे जे पुलित्झर पुरस्कार आहेत हे पत्रकारितेबरोबरच पुस्तक, नाटक आणि संगीत श्रेणीत देखील देण्यात येतात. व आता या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे तर पुस्तक, नाटक आणि संगीत श्रेणीतील कोणत्या नाटकाला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच प्रायमरी ट्रस्ट या नाटकाला यंदाचा नाटकासाठीचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे जे नाटक आहेत याचे लेखक कोण आहेत तर एबोनी बूथ हे या नाटकाचे लेखक आहेत. मित्रांनो, पुस्तक, नाटक आणि संगीत श्रेणीतील पुलित्झर पुरस्कार हा 8 विभागांमध्ये देण्यात येतो. त्यामधील काही महत्त्वाचे विभाग आपण पाहून घेऊया. तर पहा, काल्पनिक कथेसाठीचा पुरस्कार नाईट वॉच या पुस्तकाला जाहीर झाला असून याचे लेखक हे जेन एनी फिलिप्स हे आहेत. तसेच इतिहासासाठीचा पुरस्कार नो राईट टू ॲन ओनेस्ट लिव्हिंग द स्ट्रगल्स ऑफ बोस्टन ब्लॅक वर्कर्स इन द सिव्हिल वॉर एरा या जॅकलिन जोन्स यांच्या पुस्तकाला जाहीर झाला आहे. चरित्र विभागातील पुरस्कार जोनाथन एग यांच्या किंग अलाइव्ह, तर एलोन वू यांच्या मास्टर स्लेव्ह हजबंड वाईफ इन एपिक जर्नी फ्रॉम स्लेव्हरी टू फ्रीडम या पुस्तकाला जाहीर झाला आहे. संस्मरण आणि आत्मचरित्रामध्ये हा पुरस्कार क्रिस्टिना निवेरा गार्जा यांच्या लिलियन्स इनविजिबल समर या पुस्तकाला जाहीर झाला आहे. कवितेसाठी हा पुरस्कार ब्रँडन सोम, तर सामान्य नॉन फिक्शनसाठी हा पुरस्कार नॅथन थ्रॉल यांना देण्यात येणार आहे. पुलित्झरच्या स्थापनेविषयी पॉईंट नोट करून घ्या. पुलित्झर पुरस्काराची स्थापना हंगेरियन अमेरिकन जोसेफ पुलित्झर यांनी 1904 मध्ये केली होती. हा पुरस्कार पहिल्यांदा 1917 मध्ये देण्यात आला होता आणि या पुरस्कारांची घोषणा कोणत्या विद्यापीठाद्वारे करण्यात येते तर कोलंबिया विद्यापीठाद्वारे या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कितव्यांदा शपथ घेतली आहे? तर आता व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून 5व्यांदा शपथ घेतलेली आहे. त्यांचा शपथविधीचा सोहळा 7 मे रोजी मॉस्को येथील ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये पार पडला आहे. मित्रांनो, याआधी ज्या रशियामध्ये राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये पुतिन यांना 88% मते मिळालेली आहेत. याआधी पुतिन यांनी 2000 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर 2004, 2012, 2018 आणि आता 2024 मध्ये ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. बरं, रशियामध्ये राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर रशियामधील राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. म्हणजेच पुतिन आता 2030 पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष असतील. प्रश्न क्रमांक 4. कोणती कंपनी ही जगातील पहिली CNG बाईक तयार करत आहे? आतापर्यंत आपण CNG कार, CNG ऑटो पाहिले होते, पण प्रथमच आता CNG वर चालणारी बाईक तयार करण्यात येत आहे व या बाईकची निर्मिती बजाज ही कंपनी करत आहे. बरं, या CNG वरील बाईकचं नाव काय असेल तर बजाज ब्रुझर असं या बाईकचं नाव असणार आहे. व या बाईकमुळे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हे 50% कमी होईल. येथे CNGचा उल्लेख आला आहे तर CNG विषयी नोट करून घ्या. CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि हा मुख्यतः मिथेनने बनलेला एक इंधन वायू आहे.
एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जातं की CNG मध्ये मुख्यतः कोणता वायू असतो, तर CNG मध्ये मिथेन हा वायू असतो. प्रश्न क्रमांक 5, ऑक्सफोर्ड बुक स्टोअर बुक कव्हर प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराने भावी मेहता यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. भावी मेहता यांनी द बुक ब्युटिफुल या पुस्तकाचं कव्हर डिझाईन केलं आहे व या कव्हरसाठीच त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल भावी मेहता यांनी डिझाईन केलेलं बुक कव्हर आहे. बरं, ही या पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? तर ही या पुरस्काराची एकूण 9वी आवृत्ती होती. यासच मित्रांनो हे पुरस्कार सुद्धा लक्षात ठेवा. युनेस्को गेलेर्मो कानो पुरस्काराने पॅलेस्टिनी पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्काराने आलोक शुक्ला, 2024च्या लच्चू महाराज पुरस्काराने पंडित राजेंद्र गंगानी, वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्काराने मोहम्मद सलीम, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर नोवाक जोकोविच, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर एटना बोनमती, विस्डेन लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड पेट कॅमिन्स, 2024चा माल्कम आदिशेषिया राष्ट्रीय पुरस्कार सुरिंदर यस जोतका, जागतिक साहित्य पुरस्कार ममता जिसागर, 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन, तर दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने अवंतिका वंदनापू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 6 पहा. प्रसिद्ध लेखक सलाम बिन रजाक यांचे नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या भाषेतील लेखक होते? तर आता हे जे सलाम बिन रजाक आहेत हे उर्दू या भाषेतील लेखक होते. त्यांना उर्दू भाषेसाठीच साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांची जी शिकस्त भूतो के दरमिया ही जी लघुकथा आहे, या लघुकथेसाठी त्यांना 2004 मध्ये हा उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराबरोबरच त्यांना गालिब पुरस्कार आणि महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 7, उत्तर प्रदेशमधील फुर्सतजंग रेल्वे स्टेशन हे कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? मित्रांनो, नुकतेच आता उत्तर प्रदेश राज्यातील अमेठीमधील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहे. त्यामध्ये जे फुर्सतजंग रेल्वे स्टेशन आहे हे आता तपेश्वर नाथ धाम या नावाने ओळखले जाईल. इतर जे 7 रेल्वे स्टेशन आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामधील कासिमपूर हाल्ट हे रेल्वे स्टेशन आता जेस सिटी या नावाने ओळखले जाईल. जेस नगरी गुरु गोरखनाथ धाम, बानी स्वामी परमहंस, मिसरोली माँ कालिकन धाम, निहालगढ़ महाराजा बिजली पासी, अकबरगंज माँ आहोरवा भवानी धाम, तर वारिसगंज हे आता अमर शहीद भाले सुलतान या नावाने ओळखले जाईल. प्रश्न क्रमांक 8, पेन्शन विभागाने नुकतेच सरकारी सेवानिवृत्तांसाठी एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे, तर त्या पोर्टलचं नाव काय आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पेन्शन विभागाने सेवानिवृत्तांसाठी भविष्य पोर्टल हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. काय नाव आहे या पोर्टलचं? तर भविष्य असं या पोर्टलचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 9, 6व्या कमांडंट्स बैठकीचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता ही जी 6वी कमांडंट्स बैठक आहे याचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं होतं. येथे पुण्याचा उल्लेख आला आहे, तर पुण्याविषयी लक्षात ठेवा. पुण्याचं क्षेत्रफळ हे 15,643 इतकं असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे हा महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. बरं, 2011च्या जनगणनेनुसार पुण्यातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर 603 चौरस किलोमीटर इतकी पुण्यातील लोकसंख्येची घनता आहे. लिंग गुणोत्तर सांगायचं झालं तर 915 आणि बाल लिंग गुणोत्तर हे 883 इतकं आहे. आणि जर तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं की अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता, तर पुणे हा अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक असलेला जिल्हा आहे. बरं, कमेंटमध्ये तुम्ही सांगा की अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या ही कोणत्या जिल्ह्यात आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. यंदाचा जागतिक अस्थमा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर आता हा जो जागतिक अस्थमा दिवस आहे हा 2024 मध्ये 7 मे रोजी साजरा करण्यात आला आहे. बरं, हा दिवस कधी साजरा केला जातो? तर मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जगभरामध्ये हा अस्थमा दिवस साजरा केला जातो. यंदाचा पहिला मंगळवार हा 7 मे रोजी होता, त्यासाठी हा दिवस 7 मे रोजी साजरा करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने भारतातील पहिले स्वदेशी मानवरहित हवाई बॉम्बर विमान तयार केलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.